नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांसाठी 1 ऑगस्ट पासून बदलले नियम, 3 मोठ्या घोषणा। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी केंद्र किंवा राज्य सरकारची पेन्शन घेत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। राज्यातील तब्बल 72 लाख पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। गेल्या 5 वर्षापासून प्रलंबित असलेल्या पेन्शन वाढीच्या मागण्यांवर अखेर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। येत्या 1 ऑगस्ट पासून अनेक पेन्शनधारकांच्या खात्यावर वाढीव पेन्शन जमा होऊ शकते। पेन्शन किती वाढणार? मित्रांनो, यावेळी शासनाकडून वयानुसार पेन्शनमध्ये टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो। चला तर मग जाणून घेऊया तुमच्या वयानुसार तुम्हाला किती वाढीव पेन्शन मिळू शकते। 65 वर्षापेक्षा जास्त असलेल्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये 5% वाढ होऊ शकते। 70 ते 75% वयोगटातील नागरिकांसाठी 7% पेन्शन वाढ होण्याची शक्यता आहे। 80 ते 85 वयोगटातील पेन्शनधारकांनी 10% वाढीचा निर्णय होऊ शकतो। तर 85 ते 90 किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन तब्बल 12 ते 13% वाढू शकते। यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून अंदाजे 36,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सूत्रांकडून समजत आहे। बँक खात्यासाठी आणि लाईफ सर्टिफिकेटसाठी नवीन सुविधा। पेन्शन वाढीबाबतच ज्येष्ठ नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी बँकेसंदर्भात 2 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे। पहिली सुविधा, बऱ्याचदा स्टेट बँकेत पेन्शन काढताना ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या रांगांना सामोरे जावे लागते। आता हा त्रास पूर्णपणे संपणार आहे, कारण बँकांमध्ये पेन्शनधारकांसाठी एक स्वतंत्र वेगळे काउंटर सुरू करण्यात येणार आहे, जिथे गर्दीशिवाय लगेच पेन्शन मिळेल। तसेच आता पेन्शन काढण्यासाठी पासबुकऐवजी फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबत नेले तरी चालेल। दुसरी सुविधा, दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात द्यावे लागणारे लाईफ सर्टिफिकेट जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी आता पेन्शनधारकांना बँकेत पायपीट करावी लागणार नाही। बँकेचा कर्मचारी स्वतः तुमच्या घरी येऊन तुमचे लाईफ सर्टिफिकेट सबमिट करून घेईल। 5 लाखापर्यंत मोफत उपचार। अनेक ज्येष्ठ नागरिकांचा मोठा खर्च हा औषधोपचार आणि दवाखान्यावर होतो। यावरही शासनाने एक मोठा दिलासा दिलेला आहे। जर तुमच्याकडे ज्येष्ठ नागरिक कार्ड असेल तर तुम्ही लवकरात लवकर आयुष्मान भारत कार्ड काढून घ्या। या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार आणि औषधे पूर्णपणे मोफत मिळू शकतात। यासाठी पुढील महिन्याभरात तुम्हाला एक अर्ज सादर करावा लागेल। ज्येष्ठ नागरिकांना कायदेशीर संरक्षण। यासोबतच ज्या ज्येष्ठ नागरिकांना किंवा पेन्शनधारकांना वय झाल्यामुळे त्यांची मुले सांभाळत नाहीत किंवा घरातून काढून लावतात, अशासाठी कडक कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे। जर तुम्ही या संदर्भात तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली तर छळ करणाऱ्या मुलावर 24 तासाच्या आत कठोर कारवाई केली जाईल। तर मित्रांनो, ही होती सूत्रांमार्फत मिळालेली पेन्शनधारकांसाठीची अत्यंत महत्त्वाची माहिती। हा व्हिडिओ तुमच्या घरातील आणि ओळखीच्या सर्व पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत नक्की शेअर करा। अशाच शासकीय योजना आणि नवीन अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। धन्यवाद।